काय सांगणार आज खानदेश महोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय आपल्या? नमस्कार. आज आपण जळगाव महापालिकेतर्फे खानदेश महोत्सव 2026 याचं उद्घाटन जस्ट आपण सर्वांनी मान्यवरांनी इथे केलेलं आहे. मोठ्या जल्लोषात हे उद्घाटन झालेलं आहे आणि आपण बघू शकतात की इथे खूप महिला बचत गटांचे भरपूर स्टॉल्स इथे आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला इथे मिळालेला आहे आणि इथे आपल्या जळगावकरांना मी सांगू इच्छिते की आज 26 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत 5 दिवसाचा हे महोत्सव राहणार आहे. इथे विविध प्रकारचे बचत गटाचे स्टॉल्स आहेत आणि त्यासोबतच खाद्यपदार्थाचेही स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहे. एक वेगळा मेसेज म्हणजे वोकल फॉर लोकल ह्या प्रेरणाला आपण इथे चालना देत आहोत की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वोकल फॉर लोकलचा एक संदेश सर्वांना देत आहोत की सर्वांनी खादी उद्योग व त्यांना सहकार्य करावे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांना आपलं हेल्प करावी अशी विनंती मी सर्वांना करते. आणि तुम्ही इथे बघाल तर आपण या 5 दिवसामध्ये वेगवेगळे प्रोग्राम सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे घेतलेले आहोत. विविध नृत्य इथे आपण सादरीकरण करणार आहोत आणि इथे शाळेचे विद्यार्थिनी आणि जे आपले जळगावचे कलावंत आहेत त्यांनी इथे समावेश त्यांचा आहे. आणि 28 तारखेला होम मिनिस्टर साडीचं खेळ पैठणीचा याचेही आयोजन आपण सर्वांनी इथे केलेलं आहे. तर सर्व महिलांना मी सांगू इच्छिते 28 तारखेला संध्याकाळी 5 वाजता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं. आणि ह्यावेळेस आपण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर इथे मी इथे ॲड केलेलं आहे. त्यामुळे सर्व महिलांना माझं आव्हान आहे की आरोग्य शिबिर सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आणि 2 ते 4 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर इथे आपण ठेवण्यात आलं आहे. तिचे विविध ब्लडच्या टेस्ट आपण इथे ठेवले आहेत आणि त्यासोबतच रक्तदान हे आपण इथे ठेवलेलं आहे. तर सर्वांना जळगावकरांना एक आव्हान आणि विनंती आहे की आता थॅलेमिशियाचे पेशंट्स आपले इथे वाढलेले आहे आणि आता उन्हाळा जसं सुरू होईल तसं रक्ताचा तुटवडाही आपल्याला इथे जाणवतो. त्यामुळे सर्वांनी इथे येऊन आपले योगदान म्हणून सर्वांनी रक्तदान हे नक्की करावे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याचाही तुम्ही एक पार्टिसिपेट करावा आणि आपलं रक्तदान केल्यामुळे 2 लोकांचा जीव इथे वाचवत असतो. त्यामुळे माझं आग्रहाची सर्वांना विनंती आहे की सर्वांनी रक्तदान करावं. आणि जळगावकरांना शेवटी सांगू इच्छिते की आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही इथे येऊ शकता. संध्याकाळी एक छान खाद्यपदार्थाचे स्टॉल्स इथे आपण बघू शकतो आणि एक उत्तम रीतीने हे जे सर्व मॅनेजमेंट आहेत सांगायला एक आनंद होत आहे की महिला बचत गटालाच आपण हे मॅनेजमेंट सर्व इव्हेंट मॅनेजमेंट दिलेलं आहे आणि एक सुंदर रीतीने त्यांनी केलेलं आहे. तुम्ही बघाल तर एंट्रीला आपण कापडी पिशवीही ठेवलेलं आहे की सर्व येणाऱ्यांना आपण कापडी पिशवी हे मोफत देणार आहोत की कापडी पिशवी घ्या. आणि प्लॅस्टिकचे मी एक संकल्पना केली आहे की प्लॅस्टिक बंद जळगाव, त्यासाठी एक छान उपक्रम इथे राबवलेला आहे. महिला बचत गटांनी ज्या पिशव्या स्वतः बनवल्या आहे त्या आपण इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपण फ्रीमध्ये देणार आहोत की तुम्ही त्या पिशव्या घ्या आणि ते शॉपिंग करा आणि महिला बचत गटांना एक प्रोत्साहन द्या. त्यामुळे सर्व जळगावकरांना विनंती आहे की प्लीज इथे एक वेळा व्हिजिट